सांगलीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद। शरद पवार आणि संजय राऊत हे त्यांच्या राजकीय आवश्यकतेपोटी माझ्या शब्दांची कधीही तोडमोड करतील अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधलाय। भाजपला 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे असं पण कधीच बोललो नाही। सध्या एआय आहे त्यातून शोधून काढा असं मत देखील भाजपचे ज्येष्ठ नेते व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय। सध्या राजकीय क्षेत्रात एखादा जुना विषय संपवायचा असेल तर नवीन विषय निर्माण करण्याची पद्धत सुरू झाली आहे आणि आम्ही सनसनाटी म्हणल्याशिवाय तुम्ही दाखवणार नाही असं विधान उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। ते सांगलीमध्ये बोलत होते। ड्रग्ज विरोधी अभियान 3 महिन्यापूर्वी आपण सुरू केलं, ज्यात दर आठवड्याला त्यासाठी जो टास्क फोर्स अपॉइंट केला आहे मोठा आहे, ज्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत, महसूल अधिकारी आहेत, मग इंडस्ट्रीचे लोक आहेत, शाळांचे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, महाविद्यालय असा एक मोठा ग्रुप आहे। यात आपण 3 गोष्टी म्हटल्या होत्या: दहशत, प्रबोधन आणि ज्याला म्हणतो की ट्रीटमेंट। त्यातला दहशत विषयामध्ये जिथे कुठे टीप मिळेल आणि मग त्यासाठी मी थोडं माझ्या पर्सनल खिशामधून काही ऑफरही केली की जो टीप देईल त्याला आपण 10,000 रुपये देऊ। फक्त टीप देण्याचं नाव डिस्क्लोज करायचं नसतं मलाही। दर आठवड्याला या विषयाचे इन्चार्ज 3 जण असं म्हटलं की आम्ही 30,000 काढून द्यायचे। त्यातून खूप टीप मिळत गेल्या, त्याच्यातून खूप दाढी पडल्या, जप्त केलेला माल जो आहे तो जाळला गेला। बरेच जण त्याच्यातले अजूनही जेलमध्ये, जामीन होऊ देत नाही आपण। पण तरीही ही वरवरची मलमपट्टी आहे, खोलात खूप आहे असं आपलं मत असेल तर मी 24 तास अवेलेबल असतो, म्हणजे एक फोन तर खिशातच असतो। आणि त्यामुळे तुम्ही मला जर सांगितलं तर अशा एखाद्या मोठ्या घटनेमध्ये मी पर्सनली सुद्धा साईटवर यायला तयार आहे। त्यामुळे एक आहे दहशत, दुसरा आहे प्रबोधन की ज्याच्यात खूप हेवी ॲक्टिव्हिटी झाली। शाळा कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा, 2 मिनिटाची फिल्म करणं, पोस्टर तयार करणं, जिंगल तयार करणं, अक्षरशः शेकड्याने हजारांनी मुलांनी सहभाग घेतला आहे। त्याच्यात स्क्रुटिनी होईल, परीक्षण होईल। 1 मेला सकाळी 10:30ला त्याचा मोठा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झेंडावंदनानंतर होईल आणि ते सगळं मटेरियल हे जूनपासून शाळांमध्ये वापरता येईल। जूनपासून शाळांमध्ये तरी रोज किमान एक प्रतिज्ञा घेतली जाईल, ती डिझाईन करतो आहे आपण की ड्रग्सचं सेवनापासून मी दूर राहीन, इतरांना ड्रग्सपासून परावृत्त करेन, अशी एक प्रार्थना ही सगळ्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमध्ये व्हायला पाहिजे। आणि हे जे मटेरियल कलेक्ट झालं आहे, निबंध, 2 मिनिटाची फिल्म, ह्याचा खूप उपयोग हा शाळांमध्ये करता येईल असा प्रबोधनाचा विषय झाला। तिसरा विषय जो आहे त्यात आपण थोडे मागे आहोत, आज जरा स्पीड पकडला, तो म्हणजे एक क्लिनिक आपल्याला काढायला लागेल। ॲडिक्ट जो आहे तो तुमच्या प्रबोधनाने काही बाहेर पडत नाही। तो बरोबर वेळ झाली की तो आईची साडी पण चोरतो आणि तेवढीच 20 रुपयाला विकतो, तेवढंच 20 रुपयाचा ड्रग घेतो। त्याला ट्रीटमेंटला पर्याय नाही आणि ते 6-6 महिन्याची ट्रीटमेंट आहे, ती खर्चिक आहे। त्यामुळे इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये याचं डिपार्टमेंट सुरू करण्याचा निर्णय झाला। कारण गेले महिनाभर मी असं म्हणतो आहे की प्रायव्हेट जागा घ्या, मी भाडं देतो, प्रायव्हेट डॉक्टर अपॉइंट करा, मी पगार देतो, पण ते काही हले ना गाडी। आज असं ठरलं की इथल्या सिव्हिल सर्जनशी बोलून सरकारी हॉस्पिटलमध्ये याचं डिपार्टमेंट सुरू करू। त्याचं मात्र मी पुढच्या आठवड्यात खूप कडक फलक घालणार आहे, कारण अनेक पालक मुळात भीतीने, लाजेने, लोकभावना म्हणून सांगतच नाही की आपल्या पोराला अशी सवय लागली। सेकंड थिंग त्याचा खर्च आणि सातत्य, एकदा नेल्याने काय होत नाही, हे इतकं आहे की ते सामान्य पालकाला परवडणार नाही, तर त्याच्यावर काम करतो। आता एक आणखीन टास्क फोर्स अपॉइंट केला आहे क्राईमच्या विरुद्ध, ज्यातही मी असा दावा करेन की लगेच शोध लागणं होऊ नये यासाठी दहशत हा एक भाग आहे। लगेच शोध लागणं, लगेच चार्जशीट तयार होणं, लगेच कोर्टामध्ये केस जाणं, हे खूप वेगाने आता सुरू झालं आणि त्यामुळे गेल्या 3-4 महिन्यामध्ये घडलेल्या घटनेचा शोधच नाही लागला। असं झालेलं नाही, अपवाद असेल तर मला माहीत नाही। पण ड्रग्ज आणि क्राईम दोन्ही विषयामध्ये आपलं म्हणणं वेगळं असू शकतं, कारण पत्रकारांनी कधी समाधानी व्हायचंच नसतं तर तो पत्रकारच नाही। तरी ते हे झालं तर मग हे का नाही झालं ते असं म्हणायचं असतं, पण ते त्यांनी म्हणा, आम्ही प्रशासनाची मान पकडू की असं कसं काय तुम्ही म्हणता। त्यामुळे सगळ्या शस्त्रांचे परवाने चेक करणं झालं आहे,
25% शस्त्रांचे परवाने आम्ही उडवतो किंवा त्यावेळेला तुम्हाला आवश्यकता होती, आता काय आवश्यकता आहे, मग तुझा बाप गेला तर तुला कशाला पाहिजे, असं कलेक्टर खूप काम करत आहे. मोठ्या प्रमाणावर हे जे कॅसिनो वगैरे आहेत यांची लायसन्स चेक करणं, तिथे अशा प्रकारचे नॉन ऑब्जेक्शनेबलच गेम चालतात नाही बघणं, याचं काम सुरू आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.